मी कसा घडलो या मालिकेमध्ये आज आपण माजी मंत्री श्री पाटील साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत। शाळेमध्ये 10वी वर्गात होते, त्याच वेळेस वडील वारले। 10वी 11वीला असताना निवडणूक लढवली, प्रचाराचा नारळ फोडला आणि कोणा तिकीट मागायला गेलो। रावसाहेब, बाळासाहेब जाधव साहेब, सगळे दिग्गज महाराष्ट्रातले नेते जिल्हा परिषदच्या माझ्या मतदारसंघामध्ये विरोधात प्रचाराला होते, तरी 3-3.5 हजारांनी अधिक मतांना मी निवडून। त्यांना ज्या वेळेस तिकीट दिलं त्यावेळेस माझा पराभव झालेला आहे। आमदारकीचं स्वप्न कधी पडलं नेमकं? अशाच बगर पैशाच्या निवडणूक खूप पैशाचा त्याने त्यावेळेस वापर केला, 400 मतांना माझा पराभव झाला। किशनराव देशमुख होते, दिग्गजांना पराभूत केलं। विधानसभा जिंकायची कुठल्याही पद्धतीने 2 वर्षामध्ये प्रत्येक गावात शाखा निर्माण केली आणि एका शाखेला त्या गावामध्ये मित्रमंडळाची शाखा नाही। 6 वेळेस निवडणूक लढवली, 2 वेळेस मी विजय झालो, 1 वेळेस खंडाडे विजय झाले, 3 वेळेस बाबासाहेब विजय। एवढे एकेकाळी एवढे लोकप्रिय असणारे विनायकरावजी पाटील अलीकडे पराभूत का होत आहे? निवडणुकीच्या पहिल्या 2 दिवशीपर्यंत कोणाकडून कसाही सर्वे केला तर तिथं आपणच विजय अशाच पद्धतीचा सर्वे राहायचा। आजपर्यंत एकाही निवडणुकीत 1 रुपया मी घरून खर्च करत नाही। 3-3 हजार एका मताला विधानसभेला दिले। विनायकराव, मी तुमचे एवढे कामं केलेत तर या ना आता आमच्या पक्षात, अशी परिस्थिती झाली। नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते श्री विनायकरावजी पाटील आहेत, जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। मी कसा घडलो या मालिकेमध्ये आज आपण माजी मंत्री श्री पाटील साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत। एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, आमदार, मंत्री, त्यांचा हा जो काही प्रवास आहे निश्चितपणे थक्क करून टाकणारा अशा प्रकारचा त्यांचा प्रवास आहे। तर नेमकं त्यांचा हा जो काही प्रवास आहे या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार। सर नमस्कार। नमस्कार सर, एक अहमदपूर सारख्या तालुक्यामधून ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील मुलगा, आमदार, मंत्री, हा जो काही तुमचा जो काही प्रवास आहे, राजकीय प्रवास, निश्चितच थक्क करून टाकणार अशा प्रकारचा प्रवास आहे। तर नेमकं तुम्ही आम्हाला तुमचं जे काही लहानपण म्हणा किंवा तुमचं जे काही बालपण आहे म्हणा, त्याबद्दल तुम्ही काय सांग, काय नेमकी तुमची लहानपणची जी काही आर्थिक परिस्थिती होती, तुमची कौटुंबिक जी काही परिस्थिती होती, कशी होती नेमकी? नाही, मी लहान असताना वडिलांना मी एकटाच मुलगा होता आणि आडत दुकान होतं म्हणून ठेवून किंवा वडील कधी तिथं बसायचे आणि मी शाळेमध्ये 10वी वर्गात होतो, त्याच वेळेस वडील वारले। वडील वारल्याच्या नंतर मला आडत दुकानावर बसावं लागलं आणि आडत दुकानावर बसण्याच्या अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक लागली। ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये माझं पॅनल निवडून आलं। तुमचं पॅनल म्हणजे 10वीला असताना? मी छोटाच होतो, मला वाटतं हाफ पॅन्टवर होतो। पण 10वीला म्हणलात ना तुम्ही? नाही, 10वी-11वीला असताना पॅनल? 10वी 11वीला असताना निवडणूक लढवली मी एकटाच असल्यामुळं। वडील 20 वर्ष सरपंच होते गावचे आणि मग ते म्हणले की चला विनायकला आता इथं उभा करू। कमी वयामध्ये त्यावेळेस मी निवडणूक लढवली। पॅनल आता वडिलाच्याच नावावरती पॅनल होता, पॅनल निवडून आला। तुम्हीच म्हणायचं? पॅनल प्रमुख मी उमेदवार होतो, वडील होते। 20 वर्ष त्यांनी कारभार केला। काळेगाव आणि आनंदवाडी अशी 2 गाव होती त्या ग्रामपंचायत मध्ये। मग आमचे 7 पैकी 5 माणसं आमचे निवडून आले, 2 विरोधातले निवडून आले। विरोधातले म्हणजे प्रभाकर नागरगोजेचं वर्चस्व असणारे नागरगोजे साहेबांचे ते लोक ऐकण्यातले होते। निवडणूक झाल्याच्या नंतर आता आम्ही विचार केला आपले 5 आहेत, ते 2 आहेत। मग ज्या दिवशी आता फॉर्म भरायचा आहे त्याच्या 2 दिवस अगोदर ते माणसं आमच्या इथले 3 ते माणसं काढून घेऊन गेले। सरपंच पदासाठी फुटले म्हणल्यापेक्षा नागरगोजे अंदाजानं आमचं थोडं त्यावेळेस जमायचं नाही, त्यांनी काढून घेऊन गेले आणि पुन्हा प्रभाकरने नेले। पण नागरगोजे साहेब म्हणजे किशनरावजी, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलालाच सरपंच करायचे आणि उद्या ती माणसं येणार, आल्यानंतर विनायकला सरपंच करू आपण। पण झालं असं की ते माणसं आले, सरपंच त्यांचाच झाला,
आणि मग ते थोडस अटीतटीचं झालं अहमदपूरच्या जवळ असल्यामुळे बरंच मग त्यांनी मिरवणूक काळेगावची मिरवणूक अहमदपूर मध्ये निघाली त्या माध्यमातून माझं नाव झालं आणि मग असं झालं वातावरण की तिथं मार्केटमध्ये सरपंच कोणाच्या गटात झाला त्यांच्या गटात मग मार्केटमध्ये मी होतो मीन प्रभाकर तिथं ते सभापती आणि मी व्यापाऱ्यांचा तिथं प्रमुख म्हणून दोघांमध्ये थोडस नागरगोजी फॅमिली विरोधात आमची फॅमिली असं एक थोडं वातावरण तयार झालं काही दिवसाला जिल्हा वडील वारले आणि मग मी आडी करत बसू लागलो शिक्षण सोडून आणि नंतर मग जिल्हा परिषदेची निवडणूक लागली मी त्यावेळेस काँग्रेसचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो तुमची सुरुवात काँग्रेसच्या माध्यमातून झाली. काँग्रेसच्या माध्यमातून आणि तिथे होते आमदार बाळासाहेब जाधव मग मी एक जिल्हा परिषदचं तिकीट मागितलं खंडाळी जिल्हा परिषद पण त्यांनी मला तिकीट दिलेलं नाही मी मग त्या ठिकाणी उभं टाकायचा निर्णय घेतला अपक्ष म्हणून उभं टाकत असताना जेवढे पंचायत समितीला तिकीट मागितले ते सगळे लोक माझ्यासोबत प्रत्येक गावातला सरपंच माझ्यासोबत प्रत्येक गावातला चेअरमन माझ्यासोबत आम्ही एक 2000 लोकांचं डेलिगेशन निरीक्षक आले होते तर निरीक्षकाला आम्ही तिकीट मागत असताना मोंढ्यात जाऊन अगोदर प्रचाराचा नारळ फोडला आणि कोणा तिकीट मागायला गेलो नारळ फोडला मग तिकीट मागायला गेलो हे माझ्यासोबत लोक आहेत माझा असा संपर्क आहे तुम्ही तिकीट द्या तर ते त्यांना काय त्यावेळेस वाटलं की बाळाचे पाण्यात म्हणल्यासारखं त्यांना काय दिसलं माझ्यातलं कुठलं म्हणजे त्यांनी मला नाकारलं पवार साहेबाला उभं केलं मग त्यावेळेस विलासराव साहेब तुम्ही काय केलं मग त्यावेळेस निवडणुकीत मी अपक्ष टाकलो मग काय झालं मी निवडून आलो अपक्ष त्यावेळेस निवडून आलात नंतर मला नागरगोजी अण्णांनी पाठिंबा दिला जनता दलाचा आणि मग माझ्या विरोधात प्रचाराला शंकरराव चव्हाण साहेब विलासराव साहेब बाळासाहेब जाधव साहेब सगळे दिग्गज महाराष्ट्रातले नेते जिल्हा परिषदच्या माझ्या मतदारसंघामध्ये विरोधात प्रचाराला होते तरी 3-3.5 हजारांनी अधिक मतांना मी निवडून म्हणजे राजकीय बंडखोरी हे सुरुवातीपासून तुमच्यामध्ये आणि ज्या वेळेस बंडखोरी केली त्यावेळेसच मी निवडून आलो 2 वेळेस आमदार झालो अपक्षच आमदार झालो पक्षानं ज्या वेळेस तिकीट दिलं त्यावेळेस माझा पराभव झालेला आहे आमदारकीचं स्वप्न कधी पडलं नेमकं मग मी 92ची निवडणूक झाली 92च्या निवडणुकीच्या नंतर रोकडा सावरगाव मतदारसंघ ओपन झाला रोकडा सावरगाव मतदारसंघ म्हणजे शिरूरच्या आजूबाजूचे सगळे गाव बाबासाहेब पाटील तिथून उभं टाकले त्यांच्या विरोधात दुसरा कोणी उमेदवार उभा टाकायला धजला नाही धजतच नव्हतं मी जाऊन त्यांच्या मतदारसंघात उभा टाकलो मग रिझल्ट बापूसाहेब काळगाते माझ्या प्रचाराला आले होते निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर एवढी मोठी सभा झाली आणि त्या सभेत असा एकंदरीत वातावरण तयार झालं की आता आपली जागा निवडूनच आली कालच्या सभेत कुणी जाता हरू शकत नाही त्याच्यावर साम दाम दंड सगळ्या गोष्टी पैसा आमच्याकडे नाही त्यावेळेस निवडणुका अशाच बगर पैशाच्याच निवडणुका खूप पैशाचा त्याने त्यावेळेस वापर केला 400 मतानं माझा पराभव झाला त्यावेळेस मग तिथल्या लोकांनी असं ठरवलं की नाही म्हणजे आता विधानसभात लढवायची म्हणजे तुमची विधानसभेची जी काही बीज आहे तिथे पेरलं म्हणलं तर काय हरकत नाही त्याच्यानंतर पुढची विधानसभा जिंकली तुम्ही त्याच विधानसभेला वर्ष 1.5 वर्षालाच विधानसभा 97ला पडलो कोणाला पराभूत केला तुम्ही तिथं त्यावेळेस भगवानराव नागरगोजे यांना होते त्यांना पराभूत केला किशनराव देशमुख होते दिग्गजांना पराभूत केला तुम्ही मी अपक्ष निवडून सर असं म्हणलं जातं की विनायकराव पाटील मित्रमंडळ याचा तुम्हाला फार मोठा फायदा झाला ज्यावेळेस जिल्हा परिषदला मी पराभूत झालो त्याच दिवशी सगळ्या माझ्या मित्र परिवारातल्या म्हणजे तरुण मित्रांनी ठरवलं आता म्हणले आता जिल्हा परिषदला आपण पराभूत झालो विधानसभा जिंकायची कुठल्याही पद्धतीने 2 वर्षामध्ये प्रत्येक गावात शाखा निर्माण केली आणि एका शाखेला आता समजा एका जिल्हा परिषदच्या कुठल्या तरी गावामध्ये आपली मित्रमंडळाची शाखा स्थापन करायची आजूबाजूचे लोक कमीत कमी 50 गाड्या राहायच्या शाखेच्या उद्योगाला औसा विधानसभा मतदारसंघामध्ये मित्रमंडळाच्या किती शाखा होत्या आमदार म्हणून निवडून अहमदपूर
सॉरी अहमदपूर मतदारसंघात एकही गाव असं ठेवलं नव्हतं हा की त्या गावामध्ये मित्रमंडळाची शाखा नाही. हा मग आता हे मित्रमंडळाचं नेमकं काय योगदान तुमच्या आमदारकीमध्ये? साहेब आताही झालं तर मागच्या वेळेस मला नुकसान कसं होतंय सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस मी कुठल्या पक्षात जातो त्यावेळेस माझे जे काही मित्रमंडळातले कार्यकर्ते त्यांच्यावरती अन्याय होते. तिकीट त्यांना त्या पक्षाचे नेते हे ते म्हणून तिकीट आता कधी असं वाटते की आता आपण काँग्रेसमध्ये तर साहेब असताना पूर्ण अधिकार मलाच राहायचा. त्याच्यामुळे त्यावेळेस माझी अडचण झाली. ज्यावेळेस मी भाजपमध्ये गेलो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमाखातीर, भाजपमध्ये गेल्याच्या नंतर सगळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे उमेदवार ते भाजपचे निवडून मी आणले आणि सगळे विरोधात काम केले नव्हते. आणि आमचे जे काही होते मित्रमंडळाचे त्यांच्यावरती अन्याय झाला. त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. कार्यक्रम असला की हे स्टेजवर आणि अपेक्षित लोकांनी मध्ये या, त्याच्यावर मित्रमंडळ आमचं बाहेर राहायचं, त्यांचे पदाधिकारी मध्ये राहायचे आणि त्याच्यामुळे दोरी निर्माण झाली. मित्रमंडळाचे लोक दबले गेले, कमकुवत झाले आणि जे मोठे झाले ते विरोधात गेले. तर आपण 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलात, पराभूत किती वेळा झाला? 6 वेळेस निवडणूक लढवली. 2 वेळेस मी विजय झालो, 1 वेळेस खंडाडे विजय झाले, 3 वेळेस बाबासाहेब विजय. म्हणजे तुम्ही 4 वेळेस पराभूत झाला. 4 वेळेस. आता हे जे काही मित्रमंडळाचं जे काही आहे विनायकरावजी पाटील मित्रमंडळ, आता हे तुमच्या सोबत आहेत का नाही, काय म्हणायचं? सगळे माझ्या सोबत आहेत. पण आता ज्यावेळेस पासून आता काय झालं, भाजपमध्ये गेलो, भाजपमधून एकेकाळी एवढे लोकप्रिय असणारे विनायकरावजी पाटील अलीकडे पराभूत का होत आहे? त्याचं कारण असं झालं साहेब, नंतरच्या निवडणुका आपल्याला माहिती आहे. निवडणुकीच्या पहिल्या 2 दिवशीपर्यंत पुन्हा कुटुंबिक कसाही सर्वे केला तर तिथं आपणच विजय अशाच पद्धतीचा सर्वे राहायचा. पक्षाकडे सुद्धा तीच माहिती राहायची. भाजपाला तसंच अनुभव आला, पवार साहेबांना सुद्धा तोच अनुभव होता. पण आमदार होण्यासाठी जर 50-50 करोड 100-100 करोड रुपये घालून जर निवडणुका लढवत असतील तर ते हाऊस मी कधीच करत नाही. आजपर्यंत एकाही निवडणुकीत 1 रुपया मी घरून खर्च करत नाही. आणि सर खरं काय कुणाकडून मी माहिती काय म्हणजे आता आपल्याला माहित आहे, आता काल परत जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. एक नगरसेवकसाठी कमीत कमी 25 लाख का 30 लाख म्हणतात. जिल्हा परिषदेसाठी 1 कोटी रुपये लागते असं म्हणत होते. आमच्या इथं सुद्धा 3 कोटी रुपये ऐकलं मी तुमच्या अहमदपूर मतदारसंघामध्ये का संस्था चालकाचा काहीतरी मतदारसंघ होता. बरोबर खरं आहे. आता सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये पुढच्यांनी प्रचंड पैसे खर्च केले. 3-3 हजार एका मताला विधानसभेला दिले. सगळीकडे झाले, आमच्या निलंग्यामध्ये पण झाले नाही असं पण लातूरमध्ये माहिती काढली तर आमच्याकडून पैसे कधीच मी देत नाही. जे बी पैसे काही खर्च होत ते पैसे माझे अनेक मित्र आहेत, त्या मित्राच्या माध्यमातूनच या ठिकाणी खर्च होतो. खर्चत नाही असा प्रकार नाही. त्यांनी 10 खर्चले तर आम्हाला 1 तरी खर्चावं लागतं. पण ते पैसे कुणाचे? देणाऱ्या लोकांचे. असे मानलं जातं की सर विनायकरावजी पाटील फारच पक्षांतर केलं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी कधीच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. मी कधीच पक्ष बदललेला नाही. परवाच तुम्ही पवार साहेबांकडे गेला. तेच सांगायला तुम्हाला, ज्यावेळेस मी पहिल्यांदा अपक्ष निवडून आलो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. कामाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत हिवाळा किंवा निर्माण झालं आणि अपक्षाला तर मतदारसंघात कामच करावं लागतात ना सर. बरोबर आहे. जर कामं करायची असतील तर त्यांच्याकडे जावं. तर पुन्हा ते म्हणाले, साहेब विनायकराव मी तुमचे एवढे कामं केलेत तर या ना आता आमच्या पक्षात. अशी परिस्थिती झाली. त्यांच्या पक्षात त्यांच्या पक्षात गेल्याच्या नंतर त्यांनी तिकीट दिलं. सगळी भाजप विरोधामध्ये कोण घातले तुम्हाला माहिती आहे. मग ते विरोधात तिथं पराभव पत्करला, भाजपमध्येच होतो. ज्यावेळेस अजितदादाची राष्ट्रवादी आणि शिंदे साहेबांची शिवसेना भाजप सोबत गेली, तिथं मला काय पर्याय? म्हणजे माझी अडचण करण्यासाठी ते तिथं गेले. मग तुम्ही पवार साहेबांकडे गेलात. पवार साहेबाला का सोडलं? पवार साहेबांकडे गेल्याच्या नंतर पुन्हा हे दोन्ही राष्ट्रवादी एक झाले. जिल्हा परिषदच्या अगोदर मी बाहेर पडणार म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मी काहीतरी दगा फटका केला असं मला वाटलं लागलं. मी म्हणलं सगळ्या निवडणुका करू साहेबांच्या, आणि निवडणुका झाल्याच्या नंतर आमचं त्यांचं जमतच नाही.
एका ठिकाणी राहून एकमेकाच्या बद्दल द्वेष निर्माण करून एकमेकाच्या विरोधात राजकारण केल्यापेक्षा मोकळ्या मनानं बाहेर पडून आपण राजकारण करू. पर्याय काय? शिंदे साहेबाचा पर्याय म्हणून आता शिंदे आपण साहेब. मंत्री झालात, ती संधी तुम्हाला कसं काय मिळाली? मी अपक्ष लोकांनी निवडून दिली. हा, मंत्री. अपक्षाशिवाय त्यावेळेस सरकार होऊ शकत नव्हतं, म्हणून मला त्यावेळेस मंत्रिपदाची संधी मिळाली. आजपर्यंत पक्षांनाच फायदा झाला माझा, पण पुण्याच पक्षानं माझा फायदा केला. त्या पक्षाच्या गटबाजीचाच फटका मला बसला प्रत्येक वेळेस. माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांची आगामी राजकीय भूमिका काय आता? आता साहेब शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये मी प्रवेश केला. आज जे काय म्हणत होते की आता शिवसेना इथं कमकुवत आहे, थोड्याच दिवसामध्ये शिवसेनाच एक प्रमुख पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याची सुरुवात 27 तारखेला आहे. 27 तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये 25,000 लोकांचा मी प्रवेश करून घेणार आहे. त्या बैठकीच्या निमित्तानेच मी या ठिकाणी आलो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर.